नमस्कार दोस्तांनो. आज आपण पाहणार आहोत सर्कल. आता मित्रांनो, सर्कल हा जो चॅप्टर आहे आपल्याला बोर्डमध्ये जवळपास 12 मार्क्ससाठी विचारला जातो. किती मार्क्ससाठी विचारला जातो? 12 विथ ऑप्शन. ठीक आहे, 12 मार्क्स. हा जो सर्कल आहे हा तुम्हाला 12 मार्क्ससाठी विचारला जातो. ओके. आता यामध्ये सर्कल जो आहे हा पार्ट, सर्कल म्हणजे थोडक्यात आपलं काय काय असतो? वर्तुळ. ठीक आहे, काय असतो? वर्तुळ. तर यामध्ये पाहिजेत काय काय पॉईंट बघा. मागच्या वर्षी बी होता सर्कल. तर सर्कल पासिंग थ्रू द 1 2 3 पॉइंट्स. सर्कल हा किती पॉइंट मध्ये जाऊ शकतो हे पण आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर सर्कल टचिंग इच अदर, एकमेकाला इंटरसेक्ट करण्याची पद्धत कशी कशी आहे त्याची. त्याच्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो, इंटरसेप्टेड आर्क काय असतो, सिकेंड टँजंट अँगल थेरम काय असतो, सिकेंड अँड टँजंट काय असतं, आर्क ऑफ सर्कल काय असतं, सायकलिक क्वाड्रिलॅटरल काय असतं, आणि थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड काय असतं. हे टोटल 8 पॉइंट जे आहेत आपले, 8 पॉइंट्स. किती पॉइंट्स आहेत मित्रांनो? 8. हे आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, जसं जसं आपल्याला गरज पडेल तसा तसा पॉइंट आपण घेत जाऊ. ठीक आहे, एक्सरसाइज मध्ये. आता बघा मित्रांनो, लेट्स रिकॉल मध्ये काही प्रकार दिलेले आहेत यामध्ये आपल्याला. यू आर फॅमिलियर विथ कन्सेप्ट रिगार्डिंग सर्कल लाईक सेंटर, रेडियस, डायमीटर, त्याच्यानंतर कॉर्ड, इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ सर्कल. ऑल्सो हे रिकॉल मिनिंग ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल आणि इंटरसेक्टिंग सर्कल. आता इथपर्यंत आपण जे आहे मित्रांनो, हे 8वी 9वी ला आपण बघितलेलं आहे. कुठून? इथून. सेंटर काय असतं? आता हे सर्कल आहे तुमचा, बरोबर आहे. हा सेंटर पॉइंट असतो मित्रांनो, 0. हा झाला पहिला तुमचा सेंटर. त्याच्यानंतर मित्रांनो इथं रेडियस, हे तुमचं इथून इथपर्यंत, सेंटर पॉइंट पासून ते इथपर्यंत जे असतं ते रेडियस असतं. त्याच्यानंतर डायमीटर, हे डायमीटर इथून पूर्ण सेंटर पॉइंट मधून जाणारी जी लाईन असते त्याला आपण डायमीटर म्हणतो. आणि त्याच डायमीटरला मोठी कॉर्ड पण म्हणतो, सर्वात मोठी कॉर्ड. ठीक आहे. आणि ही कॉर्ड, ही पूर्ण कॉर्ड आहे बघा. हे सर्व बेसिक आहे मित्रांनो. आता इंटेरियर म्हणजे थोडक्यात, आता ए हा पॉइंट इंटेरियर झाला, त्याच्यानंतर सी पॉइंट जर घेतलं तर एक्सटेरियर पॉइंट झाला, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. आता याच्या व्यतिरिक्त यावेळेस काय नवीन आहे आपल्याकडे? तर कॉन्ग्रुएंट सर्कल, त्याच्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल आणि इंटरसेक्टिंग सर्कल. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? तर कॉन्ग्रुएंट म्हणजे यामध्ये याचं रेडियसचं मेजरमेंट जर 3 सेंटीमीटर असेल तर या सर्कलचं देखील रेडियस काय असेल? 3 सेंटीमीटर. कारण मेजरमेंट सेम असेल तर सर्कल पण सेम असणार मित्रांनो. रेडियसचं मेजरमेंट जर 3 असेल तर याचं 3 असणार. मग 3 असल्यानंतर हे दोघं पण काय असणार? कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आणि कॉन्सेंट्रिक म्हणजे एकाच पॉइंट वरून भरपूर तुम्ही सर्कल काढू शकता, त्याला म्हणायचं कॉन्सेंट्रिक सर्कल. आणि इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकाला काय करतात? ते इंटरसेक्ट, छेदताय. ठीक आहे, हे इंटरसेक्टिंग सर्कल झालं मित्रांनो. ओके. आता यामध्ये बघा, थोडस आपण रिकॉल प्रिव्हियस इयरला जर गेलो 9th क्लासमध्ये, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली बघा. तुम्हाला आठवत असेल, जर कॉर्डवर सेंटर पॉइंट मधून आलेला अल्टिट्यूड जर असेल तर या कॉर्डला दुभागतो. दुभागणे म्हणजे बायसेक्ट करणे. बायसेक्ट करणं म्हणजे इक्वली मेजरमेंट त्याचं आणणे. आता यामध्ये मित्रांनो, डायमीटर ऑफ द सर्कल किती दिलाय तुम्हाला? 20. बरोबर आहे. डायमीटर म्हणजे आपण इथून जर इथून इथपर्यंत काढलं, हे तुमचा डायमीटर झाला 20. क्लिअर आहे. मग मला सांगा, हा जर डायमीटर असेल 20, क्लिअर, तर डी पासून सी पर्यंतचं अंतर किती असेल मित्रांनो? 10 असेल. किती असेल? 10. कसं काय 10 असेल? कारण इथून जे पूर्ण तुमचा डायमीटर आहे, ठीक आहे, इथून पूर्ण तुमचा जर डायमीटर असेल तो 20 सेंटीमीटरचा आहे. त्याचे हाफ केल्यानंतर तुम्हाला रेडियस भेटेल. काय भेटेल? रेडियस. क्लिअर.
त्याच प्रकारे तुमचं मेजरमेंट डीच दिलं आहे. किती दिले डीचं? 16. क्लिअर? तर मला सांगा, डीचं मेजरमेंट जर 16 असेल तर डीएफ आणि एफईचं मेजरमेंट काय असेल? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर, बरोबर ना? आता तर तुम्हाला फाइंड काय करायचंय? सीएफ. म्हणजे तुम्हाला सीएफ फाइंड करायचंय. जर तुम्ही या ट्रायंगल मध्ये गेलात, ओके, स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहावी लागेल. डीसी इज इक्वल टू, इथं थोडस आपण लिहू, 1/2 इंटू 20. किती झालं? 10. त्याच प्रकारे डीएफ इज इक्वल टू 1/2 डी, म्हणजे 1/2 इंटू डी किती तुमच्याकडे? 16. किती आलं मित्रांनो? 8 आलं. किती आलं? 8. आता तुम्ही जर या ट्रायंगल मध्ये गेलात, ट्रायंगलचं नाव काय तुमचं? ट्रायंगल डी सी एफ. तर अँगल सी एफ डी इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. ओके, बाय पायथागोरस थेरम, कारण 90 डिग्री आले. मग पायथागोरस थेरम काय सांगतो? डीसी स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सी एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. मग डीसी काय मित्रांनो तुमच्याकडे? 10. 10चा स्क्वेअर. सीएफ काय तुमच्याकडे काढायचा आहे, आणि डीएफ काय? 8 आहे, त्याचा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर 100. सीएफ स्क्वेअर ॲज इट इज 8चा 64. तर 100 इथे 100 मायनस 64 इज इक्वल टू सी एफ स्क्वेअर. किती आलं? 36. 36चा स्क्वेअर रूट काढा मित्रांनो. तर सी एफ तुम्हाला किती भेटते बघा? 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीचा हा विषय होता मित्रांनो. कारण जो सेंटर पॉइंट मधून परपेंडिक्युलर जो येतो ना, या कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट केल्यानंतर दुभागणे म्हणजे इक्वली दुभागणे, ठीक आहे, सेम मेजरमेंट मध्ये दुभागणे. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी होती, जी की तुम्हाला 9th क्लासवर डिपेंड होती. 9th क्लासमध्ये हे अशा प्रकारचे एक्झाम्पल जास्त प्रमाणामध्ये झालेले आहे. ठीक आहे, चला पुढचा पार्ट बघूया मित्रांनो. आता याच्यामध्ये देखील सेम ऍक्टिव्हिटी दिलेली दिसते तुम्हाला. क्यू आर किती दिले बघा? क्यू आर दिले 24 दिले. ओके, त्याच्यानंतर ओपी दिले तुम्हाला 10. तुम्हाला काढायचं काय बघा? रेडियस, म्हणजे हे इथून इथपर्यंतचं मेजरमेंट. हे तुमच्यासाठी असेल खास. तर क्यू आर जर 24 असेल तर क्यू पी किती असेल मित्रांनो? 12. आणि हे पण किती असेल? 12. ओरली सांगतो तुम्हाला, रायटिंग मध्ये व्यवस्थित करून घ्या. आता हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे क्यूपीचा स्क्वेअर होणार, आणि 12चा स्क्वेअर किती होतो? 144. 10चा किती होतो? 100. बरोबर आहे. 12चा किती होतो? 144. आणि याचा किती होतो? 100. 10चा स्क्वेअर 100. आता दोघांचं जर तुम्ही ऍडिशन केलं, 244. बरोबर आहे. तर याला जर 4ने परत तुम्ही इंटू केलं, म्हणजे 4ने डिवाइड केलं समजा, असं येतं सर. ठीक आहे, 4 6 द 24, 4 1 द 4. आणि याचं स्क्वेअर रूट जर काढलं, 4चा स्क्वेअर रूट 2 आणि रूट 61, हे झालं तुमचा हायपोटेनियस. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीचं थोडं मागच्या एक्झाम्पल सारखं ह्याला थोडंसं डिटेलमध्ये लिहा. ही ऍक्टिव्हिटी आहे, 2 किंवा 3 मार्कासाठी ही ऍक्टिव्हिटी विचारली जाते मित्रांनो तुम्हाला. ओके, आता ऍक्टिव्हिटी ही तिसरी आहे बघा. इन द फिगर, ऍडजॉइनिंग फिगर यम, ओके, is the center of the circle and seg AB is a diameter, and MES perpendicular AD आणि MT perpendicular AC. बरोबर आहे. त्यामुळे काय कंडिशन? अजून एक कंडिशन दिली तुम्हाला, अँगल DAB कंगुरंट CAB. क्लिअर? तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? कॉर्ड एडी, हे जी कॉर्ड एडी आहे आणि कॉर्ड AC आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. आता मला सांगा,
हे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. या दोन ट्रायंगलवरून जर तुम्ही एखादी टेस्ट कंगुरंट दाखवलात, सिमिलर दाखवलात, तर प्रत्येक साईड आणि प्रत्येक अँगल एकमेकास सिमिलर असेल. हे सिमिलॅरिटीमध्ये आपण शिकलोय, बरोबर आहे. बरं, आता त्यांचं म्हणणं काय पडलं, ज्यावेळेस तुम्ही एखादी टेस्ट दाखवता तर याच्यापैकी एक टेस्ट येऊ शकते. ती 5 टेस्ट आहेत आपल्याकडे. SAS, साईड अँगल साईड, अँगल साईड अँगल, साईड साईड साईड, अँगल अँगल साईड आणि हायपोटेनियस साईड टेस्ट, बरोबर आहे. मग तुम्ही जर दोन ट्रायंगल मध्ये गेला, पहिला ट्रायंगल जो आहे, पहिला ट्रायंगल आहे ASM अँड दुसरा ट्रायंगल आहे ATM. ओके, काय मस्त नाव आलं, ATM आहे ना. पहा, आता यामध्ये 3 प्रॉपर्टीची गरज, साईड AM, कंगुरंट साईड AM, बरोबर आहे. हे काय असेल, रिझन काय असेल, कॉमन साईड. ओके, त्याच्यानंतर हा झाला कॉमन साईडचा विषय. परत अँगल जर घेतला तुम्ही, कोणता, हा अँगल, अँगल MAS, कंगुरंट अँगल TAM. हे कसं काय घेणार, गिवन. कसं काय गिवन, तर यामध्ये स्पष्ट दिले यांनी, अँगल DAB म्हणजे आपण SAM घेऊ शकतो, कारण D आणि B याच्यावरच हा S आणि M पॉइंट आहे, बरोबर आहे. AD वर S आहे आणि AB वर M आहे. त्याच प्रकारे हा एक झाला. आता एक राहिला, कोणता बघा, ASM कंगुरंट ATM. इच अँगल काय येणार मित्रांनो, 90 डिग्री. किती डिग्री, 90 डिग्री. लक्षात येते, म्हणजे 90 डिग्री का आलं, कारण हा परपेंडिक्युलर आहे ना, हा क्वार्ड परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री घेऊनच येणार. टेस्ट कोणती बनली बघा मित्रांनो, एक साईड आली आणि दोन अँगल आले. मग दोन अँगल आणि एक साईड म्हटल्यानंतर कोणती टेस्ट होती तुमची, ASA टेस्ट होती. कळालं कसं करायचं, एकदम इझी आणि चंदीचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स. किती पॉइंट्स, 1 2 आणि 3 पॉइंट्स. आता 1 पॉइंट मधून आपण इन्युमरेबल सर्कल काढू शकतो मित्रांनो, इन्युमरेबल, कळतंय. आणि 2 पॉइंट्स मधून देखील तुम्ही काय करू शकता, हे जे 2 पॉइंट्स आहेत याच्यामधून जर काढायचं झालं तर याच्यातूनही तुम्ही काय काढू शकता, इन्युमरेबल. ओके, पण 3 पॉइंट मधून ओनली 1 तुम्ही सर्कल काढू शकता. जे 3 पॉइंट तुम्हाला दिलेले त्याच्यातून फक्त एकच सर्कल निघतो. येते लक्षात मित्रांनो. चला पुढे जाऊया. आता हे काही ऍक्टिव्हिटी आहेत, ते तुम्हाला थोडंसं ते दिले तुम्हाला 3 नॉन कॉलिनर पॉइंट्स. यामधून तुम्हाला सर्कल सांगितलेत, मी तर तुम्हाला सांगितलं एकच सर्कल या ठिकाणी काढू शकता. ठेव का, इथे दिलेलं आहे इन्फिनिटी सर्कल पास थ्रू 1 पॉइंट. एका पॉइंट मधून तुम्ही अनंत म्हणजे भरपूर आणि भरपूर प्रमाणाच्या बाहेर सर्कल काढू शकतात. आणि 2 पॉइंट मधून देखील तुम्ही भरपूर आणि भरपूर सर्कल काढू शकता. बट 3 is unique circle through 3 non-collinear points. जो 3 नॉन कॉलिनियर पॉइंट असतील तरच तुम्ही एकच सर्कल काढू शकता. युनिक म्हणजे एक, ठीक आहे. बट नो सर्कल कॅन पास थ्रू द 3 कॉलिनियर पॉइंट्स. 3 कॉलिनियर पॉइंट मधून तुम्ही सर्कल काढू शकत नाहीत. हे लक्षात आलं. कसं काढणार बघा ना, आता याच्या दोघातून एक काढला, हे उरलं ना, येडं रताळ उरलं ना, बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे, तर अशा पद्धतीचा विषय आहे. तर हे 3 नॉन कॉलिनियर आहेत पॉइंट सर्व. तर याच्यामधून आपण काय करणार, सर्कल काढू शकणार नाही. हे फार इम्पॉर्टंट आणि महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो. आता यामध्ये हे तुम्हाला MCQ मध्ये पण विचारले जाऊ शकतात. ओके, चला पुढे जाऊया. आता सिकेंड टँजंट, सिकेंड अँड टँजंट. सिकेंड कशाला म्हणतात आणि टँजंट कशाला म्हणतात. आता हे दोन प्रकार, हे तर दोघांचा विषयच नाही बरोबर. हे सिकेंड पण येत नाही आणि टँजंट पण येत नाही.
आता याच्यामध्ये जर बघितलं, ही आहे टँजंट ही, ठीक आहे, आणि ही जी आहे सिकेंड. सिकेंड म्हणजे वर्तुळामधून गेलेली लाईन, त्याला म्हणतात सिकेंड, आणि बरोबर वर्तुळाला स्पर्श करणारी असते ती असते टँजंट. तिला स्पर्शिका म्हणतात आणि याला वृत्तछेदिका म्हणतात. हे लक्षात येणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता टँजंट काही थेरम आहे बघा. हा तुम्हाला थेरम दिलेला आहे टँजंटचा. ओके, टँजंट थेरम हा IMP आहे. ओके, थेरम बघा. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. There is an indirect proof of this theorem. आता बघा, मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. गिवन आहे लाईन L is a tangent to the circle with center O at the point of contact A. गिवन दिलेलं आहे तुम्हाला, लाईन L ही टँजंट आहे या सर्कलमध्ये. कोणत्या सर्कलमध्ये? सेंटर पॉइंट O असलेल्या, आणि त्या टँजंटचा या सर्कल सोबत कॉन्टॅक्ट कुठं होतोय? A मध्ये. तर प्रूव्ह काय करायचं मित्रांनो, लाईन L अल्टिट्यूड रेडियस OA. लाईन L ही काय आहे? अल्टिट्यूड आहे, म्हणजे इथं 90 डिग्रीचा सिम्बॉल आहे, असं हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. आता तुम्ही ऍज्युम करताय, कारण ऍज्युम करावंच लागेल प्रूव्ह करण्यासाठी, कारण इनडायरेक्ट प्रूव्ह करतोय आपण. ओके, आता यामध्ये बघा, लाईन आपल्याला समजायचं आहे की लाईन ही L इज नॉट परपेंडिक्युलर OA. परपेंडिक्युलर नाहीये समजा ही लाईन, ठीक आहे. तर सपोज से OB, ठीक आहे, OB इज अ ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन. आता या फिगर मध्ये बघायचं आपल्याला, हे फिगर OB, ठीक आहे. OB इज अ ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन L. OB आपण ड्रॉ केली कशाला? या लाईनला परपेंडिक्युलर. ओके, पुढे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर ऑफकोर्स B इज नॉट सेम ॲज A. B हा A आणि C सोबत काय नसेल? सेम नसणार ना. आता त्याच्यानंतर टेक तुम्ही पॉईंट C घेतला. आता Bचं 90 डिग्री असेल तर Aचं कसं काय 90 डिग्री असणार? बरोबर आहे, कारण याचं मेजरमेंट जर 90 डिग्री आणि याचं जर 90, इथंच 180 होतं, मग याला काय करायचं? असा विषय होतो. पण हे तर सेम नसणार आहे. क्लिअर आहे? सच दॅट ABC अँड BA is equal to BC. BA is equal to BC. Now triangle OBC and OBA, दोन ट्रायंगल तुमचे तयार झाले. मग त्यामध्ये सेक BC कंगुरंट BA, हे झालं कन्स्ट्रक्शन मध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर OBC कंगुरंट OBA, OBC कंगुरंट OBA, इच अँगल राईट अँगल, बरोबर आहे, 90 डिग्री झाला. त्याच्यानंतर सेग OB कंगुरंट सेग OB हे कॉमन झालं. एक टेस्ट बनली मित्रांनो, SAS टेस्ट झाली या दोन ट्रायंगलवरून. आता SAS जर टेस्ट झाली तर OC इज इक्वल टू OA झाला. OC इज इक्वल टू काय झाला? OA झाला, म्हणजे रेडिया ऑफ द सेम सर्कल झाला तो, बरोबर आहे. सेग OC मस्ट ऑल्सो बी रेडियस. तर C लाईज ऑन द सर्कल. C हा कशावर आहे? सर्कलवर आहे. A पण सर्कलवर आहे. क्लिअर? That means line L intersect the circle in two distinct point A and C. जर मला सांगा, हे C आणि A हे जर दोन पॉइंट सर्कलवर असतील, कशावर असतील? सर्कलवर. हे बघा, थोडस आपण असं करूया. समजा हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा झाला C, हा झाला A. क्लिअर? आता यामध्ये इथून एक पॉइंट आहे समजा, पण त्यांचं आपलं जे कन्सिडर केलेलं होतं, काय म्हणणं होतं आपलं माहितीये, ती लाईन C आणि A मधून जाणारी आहे. पण आपला विषय काय आहे, जी लाईन टँजंट आहे ती लाईन फक्त आणि फक्त सर्कलवर एकाच पॉइंट मध्ये जाते, एकाच पॉइंट मधून जाते, बरोबर आहे. पण इथं दाखवताना जर दोन पॉइंट मध्ये आल्यानंतर येत असेल तर आपलं जे अझम्पशन आहे ते टोटली रॉंग आहे. टोटली रॉंग आहे ना, कारण जर टँजंट दोन पॉइंट मधून इंटरसेक्ट होत असेल तर सर्कल मधून गेली ना ती लाईन. मग सर्कल मधून जर ती लाईन जात असेल तर ती काय झाली? सेकंड झाली. म्हणजे आपण कन्सिडर केलेलं सगळं विधान, सगळं स्टेटमेंट
हे टोटल चुकीचं आहे. म्हणून लाईन यल, अल्टिट्यूड रेडियस OA एवढंच. ओके मित्रांनो, चला पुढे जाऊया. पहा, आता हा एक प्रकार आहे कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. सेम त्याच प्रकारे टँजंट थेरमच आहे, कन्व्हर्स आहे. ओके, हे थोडं रेडी करून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता हा बघा थेरम, हा थोडासा आपल्याला उपयोगात फार येणारा थेरम आहे, ज्याला की आपण म्हणतो टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम म्हणजे थोडक्यात काय? टँजंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कंगुरंट. एका पॉइंट मधून, वर्तुळाच्या बाहेरील पॉइंट, एक्सटर्नल पॉइंट मधून जर तुम्ही सर्कलला दोन टँजंट काढत असाल तर ही टँजंट आणि ही टँजंट काय असेल, कंगुरंट, हे तुम्हाला दाखवायचं आहे. दाखवताना ही इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्वाची आपण लिहिली. नेमकं ड्रॉ काय काय केलं? ड्रॉ आपण AP केला, ड्रॉ आपण AQ केला, तर दोन ट्रायंगल तयार झाले मित्रांनो. म्हणजे प्रूव्ह करायला इझी. ज्या वेळेस मित्रांनो दोन ट्रायंगल होता त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला एक टेस्ट दाखवावी लागणार. मग आता PAD अँड कोणता घेतला तुम्ही? QAD. या दोन ट्रायंगल मध्ये आपण आल्यानंतर सेग PA कंगुरंट सेग AQ. रिझन काय लिहिणार? PA कंगुरंट QE असं लिहा. रिझन ऑलरेडी दिलंय आणि रेडिया ऑफ द सेम सर्कल. ओके, सेग AD कंगुरंट सेग AD काय लिहिणार मित्रांनो? इथं कॉमन साइड. क्लिअर आहे? पुढे जाऊया. APD दिसतंय, हे APD. त्याच्यानंतर AQD दिसतंय. आपला इथला 90 डिग्रीचा सिम्बॉल होतो ऑलरेडी, कारण टँजंटचा थेरम आहे आपला. टँजंट थेरम आपण शिकलो ना, तो टँजंट थेरम, कारण इथं जो अँगल होतो तो 90 डिग्रीचा होतो. त्याच्यामुळे जी टेस्ट बनलेली आहे बाय SAS टेस्ट झाली, SAS टेस्ट. त्याच्यानंतर सेग DP कंगुरंट DQ, CP कंगुरंट प्रॉपर्टी, कंगुरंट ट्रायंगल. येते लक्षात? कंगुरंट प्रॉपर्टी दाखवली आपण तर कंगुरंट ट्रायंगल झाला, किंवा साइड घ्या, कंगुरंट साइड, CPCS. ओके, चला आता आपण जाऊया